स्मरून तुमची गाथा नमवितो रोज माथा जय 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 संचारते अशी जय जय नसा नसात प्रेरणा जेडे नाश्ता घे. हा आणते. हे घ्या गरमागरम नाश्ता. हे घे. अगं तू कशाला आणलास? मी दिला असता की. अगं तू आता पतूर केलंसच की, अजून किती करणार आहेस? तसं बी निस्ता बसून वेळ निघत नाही ना. म्हणून काय नुसती काम करत बसायची नाही. आणि तसं बी पोरींनी माहेरात आल्यावर काम करायची नसतात. तू नुसती बस आणि मला ऑर्डर दे. अगं म्हणजे अजिंक्यांना काय पाहिजे काय नको ते सगळं तुला कुठं माहितीये? अगं तेच तर म्हणते. आता अजिंक्यांना काय पाहिजे काय नको हे मलाच माहित करून घेतलं पाहिजे ना. तू किती दिवस करणार आहेस? ही आणि काय हो अजिंक्य, कशाला सारखा सारखा जयडीला त्रास देता? मी कुठं त्रास दिला? मग काय तर सारखं आपलं हे पाहिजे ते पाहिजे. काय पाहिजे असेल तर मला सांगा, मी आणून देते. जयडीला त्रास द्यायची काय बी गरज नाही. आता मी हाय ना. अगं तुला एकटीला जमणार आहे का सगळं? त्यात न जमण्यासारखं काय आहे? नाही म्हणजे अजिंक्यांना सगळं वेळेत आणि व्यवस्थितच लागतं ना, म्हणून म्हणलं. बाकी काय नाही. शीतलीनं ठरवलं आणि तिला जमलं नाही असं कधी होऊच शकत नाही. कर डापणी येरवाळी आलाय. कायला करा किती उशीर झाला तुझी वाट बघतोय. मग मी काय करू? तुझी येऊन काय 6 वाजता केस कापू का मी? काय येळ काळ काय हाय का नाही? तुम्ही सकाळी आलाय म्हणून काय मी सकाळी लवकर यायला पाहिजे असं काय नियम लिहून ठेवलाय वय? लय शहाणा उरक लवकर चल. बस शक्र्या इकडे. काय रावल्या? अरे इकडे काम आहे. लय गडबड आहे, ऑर्डरला जायचंय. बर जा. परत या अर्धी राहिलेली केस कापाय दुकानात. मग तुला दाखवतो ऑर्डर कशी असते. हा बोल. आणि जी बोलायची ती फास्ट मध्ये बोला, आताच सांगतोय. मला म्हणलास फास्ट मध्ये बोल तू. हो. सॉरी बोल. का? माझा इगोचा हर्ट झाला ना. बर बाबा सॉरी. बोल पटकन. बर फोटो कवा देणार आहेस? कसलं? राजाच्या चितलीचं लग्नातलं देतो की. त्या गाव सोडून पळून चाललोय. हे राहुल्या, अरे उरक की पटके ना. अरे ढापण्या जरा महत्वाचं बोलतोय ना मी. चक्र्या मी लका आज्याला सांगितलं तुला ऑर्डर द्यायला. लका ऑर्डर घेताना लय पुढं करतोस आणि अल्बम देताना पाठीमाग वय कसला लका तू फोटोग्राफर. आणि म्हणलं मी चेक करतो फोटोग्राफर. हा देतो की. अरे कवा पण आजचं लग्न झालंय तो फोटो माग नाही. आणि तुझं काय माग टुमणं लागले? अरे मला ते महत्वाच्या माणसांना फोटो द्यायचा आहेत ना. कोण? हाय स्पेशल माणसं. म्हणजे माझं पण फोटो काढलेत ना स्पेशल. कोमल सोबत. कुणा सोबतचे? नाही शीतलचे, आजाचे आणि माझे स्पेशल फोटो नाहीत का? आणि शीतलच्या मैत्रिणी बी मागतात ना फोटो. तुझ्याकडे वय? नाही माझ्याकडे नाही काय, शीतलकडे मागतात. शीतल मला मागते. बर चक्रिया फोटो क्वालिटी काढलेच नव का? तुला तर माहितीये आपण एकदम क्वालिटी फोटोग्राफर आहे. ते क्वालिटी फोटोग्राफर आहेस पण फोटो पण क्वालिटी पाहिजे.
नाहीतर एक रुपया बी देणार नाही बरं का चक्रिया. अरे देतो बाबा. काय शकऱ्या निवांत? अरे निवांत कुठलं? अरे ऑर्डरला निघालेलो, हिने थांबून ठेवले. तू पण कोणाच्या नादी लागलाय? या रावल्याला नाहीत काम? तर तू लय मोठा कामाचा पडलाय माहितीये की. ए राहुल्या अरे उरके पटके ना. ए धापण्या, मधी मधी बोलणार बुक्कीत आडवा करीन. आमचं जरा इम्पॉर्टंट टन चाललंय ना. कसलं इम्पॉर्टंट? अरे ती फोटो पाहिजे होत. कसले रे? आज्यानी शितलीच्या लग्नातलं र. बघ केला का, आजा फोटो माग नाही आणि माग लागले फोटो दे म्हणून. अरे आज्याला नाही फोटोची गरज आता, त्याची तर मजा चालली मजा. कसली मजा? अरे इथं आपल्या नशिबात एक पोरगी पटना आणि आज्याच्या नशिबात 2-2. म्हणजे शीतल तर आहेच आणि आता जयडी पण घरात येऊन राहिली आहे. पट्ट्याची मजा यायला का? ऐ गोट्या, तोंड सांभाळून बोल काय, नाही का बुक्कीत आडवा करीन तुला. आपण कुणाबद्दल काय बोलतोय ते अक्कल ठेव जरा. मी काय माझ्या मनातलं थोडी बोलतोय, ते गावात चर्चा उगीच. गावात चर्चा करणार तूच आहेस. गोट्या, मी तुला एका भाषेत सांगतोय, परत जर का आज्याबद्दल शीतल बद्दल वाईट साईड काय तर बोललास तर तू आहेस आणि मी आहे. जातो तुला माझा इंगा. सॉरी बोल चल. सॉरी भावा, तुला राग आला असेल तर. पण तुझ्या दोस्ताला पण सांग ना समजून, म्हणजे तू असं सगळ्यांसमोर वागतोय म्हणल्यावर गावात चर्चा होणारच ना. काय शकरे? हो नाही, मी निघतो, मला ऑर्डरला जायचं, उशीर झालाय. मी पण निघतो. शकरे मला सोड. जयडी लवकर यांच्या संसारातून लांब जायला पाहिजे. हेलो यासमुडे, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कैसा चल रहा है? मस्त. तुझं कसं चाललंय? आणि काय ग, काय फोन नाही काय नाही? अगं आता तुझं लग्न झालंय ना, त्याला काय होतंय? मग काय फोन करायचं नाही वे? अगं तसं नाही, पण कधी पण तुला फोन करणं बरं दिसत नाही ना. का? अगं लग्न झालंय तुझं, जबाबदारी आहे ना तुझ्यावर आता. म्हणजे तुझ्या एका फोनमुळे मी सगळी जबाबदारी झटकूनच टाकणार आहे ना? अरे वैसा नाही, पर बराबर नाही लागतं ना. असं काय नसते, करायचं बिंदास. आणि तसं बी तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना. अच्छा, तर तू भी नाही करते ना मेरे को फोन? अगं हा, तुला माहितीये ना आता घरातनं फोनवर बोलायचं म्हणजे. अरे अब समझ में आया, यही बोल रही थी ना मैं कब से. हा पण तू फोन केलास की तेवढंच मला बरं वाटतं ना, म्हणून तूच केला पाहिजेलस. जाणे दे ना शीतल. अगं लग्न झालंय आता, आता तरी बदल. हे मी नाही बदलणार. आज तुझी लय आठवण येते बघ. आज का ग, आज काय स्पेशल आहे का? अगं विसरलीस वे तू, आज कुठं असतो ग तुझा बर्थडे? अगं शीतले आज ईद आहे. आज आहे वे? दरवर्षी शिरखुर्मा बनवायला येतेस आणि ह्या वर्षी विसरलीस ना. आम्ही कालपासून आठवण काढत होती, म्हणले ह्या वेळेला नाही यायला जमणार तिला. काय यायला जमणार नाही? अगं आता कशी येणार तू? घरच्यांनी परमिशन दिली तर येशील ना. परमिशन कसली? अरे इधर आणे की. त्याची काय काळजी करू नकस, परमिशन तर आपल्याला मिळतच असते. आजा काय नाही म्हणणार आहे वे? ए बाई, आता आजा म्हणत जाऊ नको, जरा आवाज म्हण की. होय ग बाई, काकी बी तेच सांगत होती. हॅलो यासमुडे, ऐक की, आमचे हे आल्यात. ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो, अनायक, मी शिरकुर्मा बनवायला येते. बर बाई ये, भांडण करके मत. हा ठेवते, बाय. आहो आहो
हो. मग अजून कोणाला अहो म्हणणार आहे? अहो चांगलंय. अहो हा आज ईद आहे. हा मग हा मग ते यास्मिनच्या घरी शिरकुर्मा बनवायला जायचंय. तर ते परमिशन काय? ते परमिशन पाहिजे होती. काय तू यास्मिनला भेटणार, वय मिळून शिरकुर्मा बनवणार, वय मजा करणार, वय आणि सगळं मग तुलाच मिळणार. माझी ईद नको व्हायला. मी येताना आणते की. नको मला. का? तुम्हाला तर आवडते ना. मला त्यापेक्षा काहीतरी गोड पाहिजे. त्यापेक्षा गोड काय आहे? हाय की. काय? शीतल, मामी बोलवतात. असू दे. अहो जाऊ दे की. नाही मामी येतील. आता नको. आत्ताच. नाही नाही, बाकी सगळं नंतर. आता मला जाऊ दे. मग काय उपयोग आहे ह्यांचा? समधी काम अजून आम्हालाच करायला लागतील तर. आवाज दिला तरी अजून आली नाही. असू दे ग. काय असू दे? चहा करायची अक्कल नाही. अगं जमलं हळूहळू. मध्ये मध्ये चुरू बोलायचं बरं जमतंय. मम्मी अगं तिचा स्वभावच आहे. आपण जरा समजून घ्यायचं. आडलंय माझं खेटर. ती कोण महाराणी लागून गेली होय तिला समजून घ्यायला? जेडे, माझं डोकं सटकलं ना तर तिचं काही खरं नाही बघ, सांगून ठेवते. असं काय नाही हा. तू नुसतंच बोलतीस बघ. ए, पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष आहे मी. नुसतंच बोलत नसते मी. मग काय करणार आहेस? काय बी करू शकते मी. वय पण म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे काय बी. तिला कशी कामाला लावते ती बघ. इकडं आल्यावर वाटलं होतं जरा बरी वागल म्हणून, पण हिची नाटकं तर वाढतच चाललीत की. मम्मी ती लय स्मार्ट आहे. तुला नाही जमायचं. बघू कशी माझ्या समोर हुशार बनते ती. लय हुशार बनते ना बघ. आजपासूनच कशी कामाला झुकते ती. ती कशाला करते काम? तिचा बा करल. सवय नाही ना तर सवय होईल. यास्मिनच्या घरी जायची परमिशन बघू नंतर. मम्मी आता मॅडम येतील बघ माग माग. मामी हाक मारली का? होय, काही चूक झाली का? वय हा? नाही नाही. तास झाला का मरते, ऐकू आलं नाही वय? आलं पण मरू दे म्हणलं. वरडून वरडून गप बसल असंच ना? नाही नाही, ते जरा आवरत होते ना. मग जरा सकाळी लवकर उठायचं ना. लवकरच उठले होते की. मग उठून काय खोलीत बसायचं ठरवलंय का? आणि प्रत्येक गोष्ट तुला सांगायला लागते वय? हा नाही म्हणजे वय नाही म्हणजे उद्यापासून लवकर आवरते. तर उपकारच झाला आमच्यावर. एवढी कामं पडलेत आणि तुम्ही बसा आत खोलीत गुलगुलू बोलत. ए, काय विचारते मी? वय काय भय? जावा कामाचं बघा. हा
केलेत जा. अशीच कामाला झुकते का नाही बघ हिला. चांदणे सर माग. अहो चांदणे सर की माग. अहो हे काय काय चांदणे अहो करायला काय झालं तुला? चांदणे नाही मी हाय. तू आहेस वे. मी म्हणतोय चांदणीला जाऊ गेलं. चांदणीला बोलता येते वे. तेच म्हणतोय मी. चांदणीला बोलतात नाही अहो कसं म्हणेल? तुम्हाला या घरात अहो कोण म्हणतं? मला कोणच नाही. कोण नाही? नाही. मग मी काय म्हणते? तू काय म्हणते? हा तू म्हणतेस की बरोबर. मग काय बोल की. ते परमिशन. काय? अहो मग अशी आतमध्ये सांगितलं होतं की परमिशन. हा ते वय. हा हा सर मग. अहो मग द्या की परमिशन. हे बघ परमिशन तुला लगेच देऊ शकतो. सर मग. अहो मग द्या की. तू लेटर तरी दे की आधी. कसलं लेटर? परमिशन साठीच. परमिशन तर तुम्ही मला देणार. मग त्यासाठीच लेटर मी कसं काय द्यायचं? परमिशन मिळण्यासाठीच लेटर. ते कशाला? कशाला म्हणजे? हे बघ आर्मी म्हणलं की प्रोटोकॉल पाळावा लागतो. म्हणजे बघ सगळं नियमानं वागावं लागतं. तुला आता सगळं समजावून सांगायला लागणार. तर सांगतो पण परत सांगणार नाही. एकदा सांगणार. नीट लक्ष देऊन ऐक. कसं आहे आमच्यावर जे अधिकारी आहेत समजा मी कुठलं बी डिसिजन घेतला तर ते मला विचारणार. म्हणजे समजा मी तुला परमिशन दिली जायची तर त्यांनी मला ऐनवेळी विचारलं तर अशी कशी गेली कुणी परमिशन दिली तर मी काय बोलणार? त्यामुळे प्रोटोकॉल पाळावं लागतं बाई. पण ही तर तुमच्यावर कोण अधिकारी आहे? अगं कोण आहे म्हणजे? मामी आहे, मामा आहे आणि सगळ्यात हाय कमांड जी. पण ते तुम्हाला असं कसं विचारणार? आणि विचारलं तर कसं आहे आमच्या आर्मी सगळं प्रोटोकॉल होतं. पण प्रोटोकॉल म्हणजे काय? काय तुला प्रोटोकॉल म्हणजे माहित नाही? नाही. हा इथं सगळा घोळ आहे वे तरी म्हणतोय. हे बघ प्रोटोकॉल म्हणजे नियम. म्हणजे प्रत्येक गोष्टीत नियम ठरलेले असतात. आपल्यात बी? मग काय आपल्यात बी म्हणजे तुला तर सांगितलं नाही वे? नाही खरंच कोणी नाही सांगितलं. उलट यास्मीनच बोलली तिथं यायच्या अगोदर परमिशन घे म्हणून. हा बघ यास्मीनला बी माहिती तुला माहित नाही. खरंच मला माहित नव्हतं. हेच चुकतं तुमच्या पोरींचं. लग्नाच्या आधी घरचे म्हणत असते सगळी माहिती करून घे पण नाही ऐकतच नाही ना तुम्ही. त्यामुळे ऐन टायमिंगला असा गोळ होतो. बर आता काय करायचं सांगाल का? काय करायचं म्हणजे तू लेटर दे आधी मग बघू. वय पण ते लेटर कसं लिहायचं? कसं म्हणजे तू लेटर लिहिता येत नाही घ्या तिथून सुरुवात आहे. हा मोबाईलवर मेसेज पाठवायची सवय लागली ना. हे बघ तू तर आर्मीवाल्याशी लग्न केलंयस त्यामुळे लेटर लिहायची सवय करून घे. तिकडे आमच्याकडे बॉर्डर मोबाईल नसतो. एका दिवस फोन करता येतो नाहीतर लेटरच पाठवावं लागतं. त्यामुळे लेटर लिहिता आलं पाहिजे कळलं? वय पण आता सांगाल का कसं ते? म्हणजे बघ सगळ्यात आधी जो कोणी ऑफिसर आहे त्याचं आधी नाव लिहायचं. मग परमिशन कशासाठी पाहिजे त्याचा विषय लिहायचा आणि नंतर मग सगळं डिटेल मध्ये लिहायचं. कसं म्हणजे बघ लेटर हिंदीत लिहायचं मराठीत नाही. म्हणजे हाँ साहब आपने 11 यूनिट के लिए ये छापे के लिए इतना एम्यूनेशन चाहिए ताकि जल्दी से जल्दी हम पोस्ट एक्वायर कर सके. तो श्रीमान हम आशा करते हैं कि जल्दी से जल्दी हमें एम्यूनेशन मिले. असं सगळं नीट लिहायचं. आणि वरती विषय असतो एम्यूनेशन मिळणे के हेतू. असं सगळं नीट लिहायचं. आपलं नाव कुणाला लेटर लिहायचं त्याचं नाव उजव्या कोपऱ्यात तारीख कळलं? हा
म्हणजे शाळेत शिकवलं होतं तसं परवानगी पत्र लिहायचं वय. हा आता आठवलं बे शाळेतलं. बरोबर आहे. बरं बघ, जमलं लेटर लिहायला तर लिही, नाहीतर मग आता बघ